पुण्यातील मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले। या आंदोलनादरम्यान पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या कृत्रिम पुतळ्यांचं दहन करून मनसे कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केलाय। तसेच अजित पवार चोर आहे अशा घोषणा देत तहसीलदार कार्यालयाबाहेर नकली नोटांची उधळण करण्यात आली आहे। मनसेने अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। अजित पवार यांच्या चिरंजीवांनी हा मोठा महाप्रताप केलेला आहे। महाप्रताप कशासाठी केलाय? कारण अजित पवार हे महाप्रतापीच आहे। महाप्रतापीचा मुलगा प्रतापच करणार आहे, ही चुकीची काही भूमिका नाहीये। पण अजित पवारांनी या विषयाचा राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचं कारण हे आहे की अजित पवारांचा स्वतः मुलगा असताना जर अजित पवार जर उपमुख्यमंत्री म्हणून जर राहत असतील तर या चौकशी समितीमध्ये काही निष्पन्न होणार नाहीये। या चौकशी समितीवरतीच आम्ही आरोप ठेवतोय आणि एकूण झालेल्या घोटाळ्याच्या विषयी मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही न्यायालयात न्याय मागण्यासाठी मी स्वतः उच्च न्यायालयात दाद मागणार आहे।